गावागावांमध्ये सर्वसामान्य नागरिकांबरोबरच गोरगरिबांचं आरोग्य रक्षण करणारे डॉक्टर्स हे समाजाच्या आरोग्याचे खरे रखवालदार आहेत. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या जनरल प्रॅक्टिशनर्स यांचं कार्य वाखणण्यासारखं आहे, असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले. कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. करवी तालुक्यातील बालिंग्याचे ज्येष्ठ डॉक्टर वसंत पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा 8वा वर्धापन दिन आणि विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन तसंच जिल्ह्यातील गुणवंत डॉक्टरांचा धन्वंतरी पुरस्काराने सन्मान असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक रणदिवे, सचिव डॉक्टर बदरुद्दीन मणेर, एस्टर आधार हॉस्पिटलचे डॉक्टर गंधार कुलकर्णी, माजी अध्यक्ष डॉक्टर सरदार पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे स्वीय सचिव रणजित देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर शिवाजी मगदूम, डॉक्टर नितीन माने, डॉक्टर सुभाष पाटील, डॉक्टर राजेश कुंभार, डॉक्टर सुहास कांबळे, डॉक्टर किरण खोराटे, डॉक्टर प्रवीण निंबाळकर, डॉक्टर सचिन सुतार, डॉक्टर अमित काळेबेरे, डॉक्टर शरद पाटील, डॉक्टर रवींद्र मगदूम, डॉक्टर बाबूराव पाटील, डॉक्टर श्रीनिवास चोपडे, डॉक्टर प्रकाश पाटील यांचा धन्वंतरी गौरव पुरस्कार देऊन सन्मान झाला. तर बालिंग्याचे डॉक्टर वसंत बापूसाहेब पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय डॉक्टर राजकुमार पाटील, डॉक्टर बदरुद्दीन मणेर आणि डॉक्टर प्रिया पाटील यांचा विशेष सन्मान झाला. ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी मनापासून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी कोरोना काळात देवदूत बनून शेकडो लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे ते डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे खरे रखवालदार आहेत, असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी काढले. अध्यक्ष डॉक्टर अशोक रणदिवे यांनी असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला. दरम्यान दिवसभर चाललेल्या कार्यशाळेत एस्टर आधारच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी हृदयविकार, किडनी, प्रसूतीचे विकार यासह विविध विषयांवर चित्रफितीसह मार्गदर्शन केलं. जिल्ह्यातील डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.